पहिल्या दिवशी मिसन्सला गेलो, मिसन सेंच्युरी. नंतर इकडे 11 पासूनच जेवण सुरू होतं असं दिसतं. सो 11:30ला आम्ही जेवायला बसतोय. विपुलमुळे आम्हाला व्हिएतनामची पिकनिक एकदम चांगल्या आणि सुंदर प्रकारे एन्जॉय करतो. आज आम्ही होयांग ओल्ड टाऊनमध्ये सकाळी आलेलो आहोत आणि ओल्ड टाऊनच्या मार्केटमध्ये आम्ही परत थोडी शॉपिंग केली. जिथे आम्ही शॉपिंग केली ते दुकानाचा फोटो मी तुम्हाला ह्याच्यात दाखवतो. तुम्ही तिकडे गेलात ना, ते सेंट्रल मार्केट आहे. सेंट्रल मार्केटमध्ये त्या शॉपमध्ये गेलात तर तुम्हाला खूप मस्तपैकी ते कमी करतात प्राईस. इवन तुमच्या एक्सपिरियन्सप्रमाणे तुम्ही दुसरीकडे पण ट्राय करू शकता. पण आम्ही रेकमेंड करू त्यांच्याकडे, कारण काय त्यांनी बाकीच्यांकडनं वस्तू आणून आम्हाला परत दिल्या. आणि आता तुम्हाला थोड्याच वेळात आम्ही जॅपनीज ब्रिज दाखवू. चला. आम्ही आता जॅपनीज ब्रिजवर आहोत आणि ह्या ज्या आहेत बोटी आहेत ते तिकडे तुम्ही आल्या ते तुम्हाला विचारतात की तुम्हाला बोटीत बसायचं आहे का. आमची ऑलरेडी बोटिंग झाली होती म्हणून आम्ही प्राईस विचारली नाही. पण जर कोणाला यायचं असेल तर संध्याकाळी या, म्हणजे ते लँटेन लावलेले असतात त्या ह्याच्यात मस्त दिसेल. आता आम्ही चाललोय जेवायला. दुपारचे 11:30 झालेले आहेत. इकडे 11 पासूनच जेवण सुरू होतं असं दिसतं. 11:30ला आम्ही जेवायला बसतोय. चला. सो आत्ता आम्ही जॅपनीज ब्रिजवरून पुढे आलो, नदीच्या किनाऱ्यावरून चाललोय. मागे गेलात तुम्ही तर नाईट मार्केटचा जो रोड आहे त्या रोडवर नाईट मार्केटच्या इथे जाऊ शकतो. आणि इथे पुढे 2 इंडियन हॉटेल्स आहेत. आम्ही लास्ट टाइम सॅफ्रनमध्ये जेवलो होतो नाईट मार्केट झाल्यानंतर. सो आत्ता आम्ही आलो आहे कोई दाई बीच. नाव खतरनाक आहे पण हा मस्त बीच आहे, तुम्ही इथे बघू शकतात. आता आम्ही त्या कोई दाई बीचचं जे नाव लिहिलेलं आहे तिथे जाऊन आम्ही फोटो काढणार आहोत. क्राऊडेड नाही आहे तेवढा बीच. सो त्या बीचवर तुम्ही येऊन एन्जॉय करू शकतात. सिटीच्या खूपच जवळ आहे. एक आमचा ग्रुप फोटो आम्ही घेतो. कोई दाई बीच. व्हिएतनाममध्ये गेले 7 दिवस आता आम्ही राहतोय, फिरतोय. आणि ॲज अ टुरिस्ट म्हणून मला असं जाणवलं की या देशात टुरिझम हा महत्त्वाचा त्यांचा व्यवसाय आहे. त्यामुळे ते खूप स्वच्छता ठेवतात. आपल्याकडे कदाचित टुरिझम महत्त्वाचा व्यवसाय नसल्यामुळे आपण स्वच्छता ठेवत नाही. आता मी ज्या बीचवर आहे ना त्या बीचवर गेला अर्धा तास मी फिरतोय आणि ना मला इथे एक साधा वेफरचा रॅपर दिसला, ना नारळ पाण्याचं ते आपण जे खाऊन टाकलेलं असतं भारतामध्ये, किंवा बॉटल, सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे दारूच्या बाटल्या एकही दिसल्या नाही, ना प्लॅस्टिकच्या बाटल्या दिसल्या. त्यांनी कचराकुंडी प्रॉपर ठेवलेली आहे, तिथे सगळ्यांनी कचरा टाकलेला आहे. आणि इकडचा जो पब्लिक आहे ना तो स्वतःच्या शहराची, स्वतःच्या देशाची खूप चांगली काळजी घेतो. नुसतं गव्हर्नमेंट किंवा बाकीचे साफसफाई कामगार आहेत तेच साफसफाई करतील असं नाही आहे. इकडचा लोकल पब्लिकसुद्धा स्वतःच्या शहराची काळजी घेतो आणि हे खूप चांगलं वाटलं. सो यासाठी तुम्ही नक्की व्हिएतनामला या. आणि व्हिएतनामच्या बाकीच्या जागा तर मी दाखवल्या आहेत. हा बीच पण खूप जवळ आहे जर तुम्ही होयान सिटीमध्ये राहत असाल तर.
ओके, सो इथे या आणि मस्तपैकी वारा, बीच, पाणी एन्जॉय करा. चला जाऊया. आजचा व्हिएतनाममधला 8वा दिवस. आम्ही आता निघालोय. आऊ आणि आई माझ्याबरोबर आहेत आणि बाबा आणि पप्पा दुसऱ्या गाडीने गेलेत. आम्हाला 2 गाड्या कराव्या लागल्या कारण की आम्ही खूप शॉपिंग केली. आणि आता आम्ही चाललो आहोत दनांगच्या एअरपोर्टला. चला जाऊया आता मुंबईला. आता आम्ही परतीच्या प्रवासाला चाललो आहेत. आम्ही दनांगवरून होचिमिन सिटीला जाणार आणि होचिमिनवरून मुंबई असं आमचं प्लेनचं तिकीट आहे. सो आत्ता आम्ही आहोत दनांग एअरपोर्टवर. माझ्या बाजूला आहे आई, तिथे आहेत बाबा आणि तिथे आहेत पप्पा आणि इथे आहेत आऊ. सो आमचा 7 दिवसाचा आणि आता आजचा 8वा असे मस्त व्हिएतनामची ट्रिप झाली आणि आम्ही खूप धमाल केली. तुम्ही आधीचे सगळे व्हिडिओज बघितले असतील तर तुम्हाला कळलंच असेल की काय काय आम्ही फिरलो. फक्त एक रिकॅप म्हणून सांगतो. पहिल्या दिवशी मिसन्सला गेलो, मिसन सेंच्युरी. नंतर आम्ही गेलो स्कुबा डायव्हिंगला चंपा आयलंडच्या इथे. नंतर आम्ही गेलो बास्केट बोट आणि आयलंड, मेमरी आयलंड आणि होयानमध्ये आहे. नावं खतरनाक आहेत, लक्षात राहत नाहीत. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो बाना हिल्सला. आणि राहिलेल्या 2 दिवसांमध्ये आम्ही होयान सिटीमधले मार्केट, ओल्ड टाऊन, त्यांचं सेंट्रल मार्केट, लोकल मार्केट आणि बाकीच्या गोष्टी तिकडच्या फिरल्या, गार्डन्स आणि हे. आई 7 दिवस कसे वाटले? छान मजेत गेले. व्हिएतनाम छान आहे, सुंदर आहे. बास्केट बोटमध्ये बसलो, स्कुबा डायव्हिंग केलं. आणि तुला काय धमाल आली की नाही? धमाल आली, धमाल. मस्त मस्त मजा केली, एन्जॉय छान केला आम्ही सगळ्यांनी, मस्तपैकी एन्जॉय केली. बाबा हा विपुलमुळे आम्हाला व्हिएतनामची पिकनिक एकदम चांगल्या आणि सुंदर प्रकारे एन्जॉय करता आली. सो संपूर्ण क्रेडिट गोज टू विपुल. पप्पा तुम्हाला कसं वाटलं व्हिएतनामचे 7 दिवस? व्हिएतनामचे 7 दिवस म्हणजे आपल्या आयुष्याचे 70 वर्ष गेल्यासारखे, चांगले गेल्यासारखे वाटले. तिथलं वातावरण आपल्यासारखंच आहे. त्याशिवाय इथले रस्ते, माणसाचे म्हणजे आपल्या ते जे एकमेकाला देवाणघेवाण जे चांगल्या पद्धतीने होऊ शकतं, जरी भाषेचा अडथळा नाही आला तरी व्यवस्थित होते. आणि इथलं वातावरण आपल्यासारखंच आहे, शांत आहे. जिकडे तिकडे आपण जिथे राहत होतो होयन शहरामध्ये तिथलं वातावरण एकदम शांत आहे. तिथले समुद्रकिनारे व्यवस्थित आहेत. ते मस्तच मजा घेतली आम्ही. आणि पप्पांनी बास्केट बोटमध्ये फुल गोल 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 मस्त फिरले. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. हो, 7 दिवसाची मजा कशी झाली? 7 दिवस म्हणजे माझे 70 वर्ष. विपुलने आम्हाला त्याच्या मुलाप्रमाणेच घेऊन गेलेला आहे, सांभाळलेला आहे. त्याच्यामुळे काही प्रकृतीविषयी तर काहीच जाणीव झालेली नाही एवढी. त्यामुळे चांगलेच गेले. आणि तुम्ही काय काय पाहिलं? इकडे सौंदर्य, निसर्ग सौंदर्य छानच आहे. सगळीकडे हिरवेगार आणि सगळीकडे पाणीच पाणी. पण त्यांनी त्या पाण्याचा उपयोग छान ठिकठिकाणी छान केलेला आहे. आणि बोटिंग आहे, परत तिकडे ब्रिज आहेत. आम्ही ते बानाई हिलला जे गेलो ना, 5000 फूट उंचावरती जाऊन परत आम्ही खाली आलो. त्या ट्रॉल्या म्हटल्या तर ट्रॉल्या आपल्या इथे तर बघण्यात नाही, पण केबल कार हा त्या छानच आहे. त्याच्यामुळे अनेक छान वाटलं. सगळीकडे फुलेच फुले आणि ते नैसर्गिक फुले, हे नाही आहे म्हणजे ते रबराचे किंवा कॅनव्हासचे असे नाही. नैसर्गिक त्यांची फुलं ती छान छान वाटली. त्यामुळे आनंद घेता आला, काही अडचण आलेली नाही. जिथे राहिलो तिथे व्हेजिटेरियन सगळं मिळालेलं आहे. त्याच्यामुळे काही आम्हाला तसा त्रास झालेला नाही. व्हिएतनाममध्ये हॉटेल्स, इंडियन हॉटेल भरपूर आहेत, ठिकठिकाणी इंडियन हॉटेल. त्याच्यामुळे आम्हाला खाण्याचाही काही प्रॉब्लेम आलेला नाही. ते तुम्ही पण या आणि आनंद लुटा. सो अशा प्रकारे आमची 7 दिवसाची ट्रिप संपली आहे. आता भेटूया आपण मुंबईमध्ये. चला जाऊया.
अशा प्रकारे आई बाबा आणि सासू सासऱ्यांची पहिली आंतरराष्ट्रीय सहल पूर्ण झाली. व्हिएतनामच्या आमच्या प्रवासाचे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील ना. थोडं कौटुंबिक चित्रपटासारखं झालं सगळं. आता तुम्हाला मित्रांबरोबर कशी धमाल येते हे पाहायचं असेल तर माझी पुढची सिरीज नक्की बघा. हम साथ साथ है वरून जिंदगी ना मिलेगी दोबारा अनुभवूया. तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला जाऊया.